सहस्रशीर्षा पुरुषः सहस्रपादा स भूमि विश्वतो रुत्वा अत्यतिष्ठ दशांगुलं पुरुषं एवेदकं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं भूतामृतत्वशेषानो यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमा अतो जायां सत्यपुरुषः पादो सेहा भवत् पुनः ततो विश्वं दग्रामत शासनान् शनेयभिः ओम नमो योपां पुष्पं वेद पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवति चन्द्रपं पुष्पं पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवति ओम नमो श्री गजानन बोधगणाधिसेवितं जविद्दजो बलतारोचनं उमाशुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं नमो नमः ओम नमो गणानां वा गणपते गवामहे प्रियाणां वा प्रियपते गवामहे निधीनां वा निधिपते गवामहे वसो मम ओम जानिकर्वतो न भूः गणपते नमः ओम गणपति नमः पारयामि ओम स्वाहा गणपति नमः पारयामि नित्यावाय मणेन षोडशोपचारा भवेय ओम नमो विद्यारम्भे विवाहिते प्रवेशे निर्गमेदया संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लां वरदनं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये ओम नमो श्री गजानन बोधगणाधिसेवितं जपितजम्बो फलसारभक्षितं उमाशुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं नमो नमः ओम नमो विद्यारम्भे विवाहिते प्रवेशे निर्गमेदया संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लां वरदनं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सुखकरता दुःखहरता वरदा विघ्नादि नुर्वे गुरुवे प्रेम कृपादयादि सर्वांगी सुंदर उषे दूरादि कंठी दलके माल मुक्तावरादि जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ति जय देव रत्नाकरिता चंदनादियोगे कुंकुमकेशना हीरे जडिता मुकुट योगा शोभना ऋणधुणदेनो पूरे चरणी गाकरिया जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ति जय देव लंबोदर पीतांबर मणिवर वंदना सरल सुंड वक्र तुंड त्रिनयना संकटे भावे विरमाणि रक्षावे गुरुवर वंदना जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ति जय देव ओम कर्पूरगौरं करुणावतारं सौदावतारं श्रीकेन्द्रहारं सदावदन्नं हृदयारविन्दे भवं भवामि शैलं नमामि कर्पूरदीपं निराजयामि ओम यत्नेन यत्नमये जन्तु देवाः तानि धर्माणि प्रथमान्याकन् तेन नाकन्महिमानः सचन्द्र यत्र पूर्वे सार्जा सन्ति देवाः ओम राजाधिराजाय वृषयकारिणे नमो वयं वै श्रवणाय पूर्महे समे कामानि कामकामानि वयं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय
एकराजपेश श्लोको विहितो मरुतत्परिवेक्षारो मरुतस्यावसंग्रहे आविक्षितस्य कामप्रिये विश्वे देवा सभासदा इति मंत्रपुष्पाणि समर्पयामि। गणपति बप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया। ओम नमो निवेदं षडुवेदं नानादुषेदं निदं दीक्षेदं षडुवेदं महानिवेदं शिवोपाणि नमः समर्पयामि। सुमुखाय माय कदन्ताय मा कपिलाय मा गजकर्णकाय मा द्वादशनाम पूजाय समर्पयामि। आत्मादं गिरिजामदे सहस्रा प्राणा शरीरं गं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्तरे संचारा परोक्षणदे स्तोत्राणि सर्वाङ्गिरो यद्यत्कर्म करोमि तत्त्वदिखिलं शम्भो समाराधनं सरचरणकृतं वा कायजं करणं वा श्रवणेन वा मानसं महाकासं वा विहितं वेदं वा सर्वमेक्षमस्व। जय जय करुणाब्धे श्री महादेव शम्भो। ओम सहनावतु सहनो भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शान्ति शान्ति। ॐ गणपतये नमः। गणपतये नमः। ॐ 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 गणपतये नमः। ॐ
गणपतये नमः। ॐ गणपतये नमः। ॐ गणपतये नमः। ॐ गणपतये नमः। ॐ गणपतये नमः। परमपूज्य गुरुदेव श्रीनिवासजी सिद्धाचार्य यांचं व्यासपीठाकडे आगमन होत आहे। ॐ गणपतये नमः। 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 श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माननीय आमदार श्री विजयकुमारजी देशमुख आणि तसेच माननीय आमदार श्री सुभाषजी देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठासमोर यावे। आगतम स्वागतम सुस्वागतम। श्रद्धानंद समाज सार्वजनिक मानाचा आजोबा गणपती ट्रस्ट 2025च्या या गणेशोत्सवामध्ये आपल्या सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत आहे। 2025च्या या गणेशोत्सवामध्ये परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचं आध्यात्मिक मार्गदर्शन मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे। आजोबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय माननीय आमदार श्री विजयकुमारजी देशमुख आणि माननीय आमदार सुभाषजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आजचा हा समारंभ आपण सुरू करतो आहे। संपूर्ण हिंदुस्थानामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाचं श्रेय ज्या मंडळाकडे जातं आणि तशा ऐतिहासिक नोंदी आहेत म्हणा किंवा उल्लेख आहेत म्हणा, ते हे आपलं आजोबा गणपती ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ। 1885 मध्ये शुक्रार पेठेतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना केली। त्या काळातले मल्लिकार्जुन शेटे, महालिंगप्पा वजीरकर, मल्लिकार्जुन कावळे, नंदीमठ, मंठाळकर, पारकर, मल्लिकार्जुन देशमुख, गणेचारी, आवटे या घराण्यातील प्रमुख व्यक्तींनी पुढाकार घेऊन गणेशोत्सवास, सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ केला आणि त्याची सुरुवात शुक्रार पेठेतील शेटे यांच्या घरासमोर आणि त्यानंतर काही वर्षे त्रिपुरांतकेश्वर मंदिरामध्ये, महादेवाचं जे मंदिर आहे त्या मंदिरात या गणपती बसवत असे। असं सांगतात की लोकमान्य टिळक जेव्हा सोलापुरात कैलासवासी आप्पासाहेब वारद यांच्याकडे काही कामानिमित्त आले असता श्री पाटील यांनी लोकमान्य टिळकांना आजोबा गणपतीच्या उत्सवात पान सुपारीच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं। तेव्हा येथील गणेशोत्सवाचं सार्वजनिक स्वरूप, मिरवणूक आणि लोकांचा संघटितपणा पाहिला, त्याचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय समाजाला एकत्रित आणून स्वातंत्र्याची चळवळ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता सार्वजनिक गणेशोत्सव हे चांगलं माध्यम आहे, हे टिळकांनी त्यावेळेस बोलून दाखवलं होतं। आणि याचाच अर्थ असा की आज सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याची जी प्रेरणा लोकमान्य टिळकांना आपल्या या आजोबा गणपतीपासून मिळाली असा याचा अर्थ होतो। तर आजच्या या
श्री गुरुदेव श्रीनिवासजी 2025च्या या गणेशोत्सव पर्वकालामध्ये आपण त्यांचं आध्यात्मिक मार्गदर्शन आयोजित केलेलं आहे. मी सर्व उपस्थित मान्यवर आणि परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचे आजोबा गणपती ट्रस्ट यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. तत्पूर्वी मी परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी आजच्या या प्रसंगी थोडक्यात परिचय करू इच्छितो. आज इथे उपस्थित असलेल्या शत्रू वर्गातील बंधू भगिनींना आजचे जे आपले महनीय वक्ते श्रीमान सद्गुरुदेव श्रीनिवासजी शामराव काटकर त्यांची ओळख करून देण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. व्याख्यान देण्यास आमंत्रित केलेल्या वक्त्यांची श्रोत्यांना ओळख करून देणे ही एक औपचारिक प्रथा आहे आणि त्या प्रथेचं अनुसरण करीत मी आजच्या या आमंत्रित वक्त्याची ओळख तुम्हा सर्वांपुढे प्रस्तुत करत आहे. आमंत्रित वक्त्यांची ओळख करून देणं हा सभा कार्याचाच एक औपचारिक भाग आहेच, परंतु पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांची ओळख सर्वांसमोर प्रस्तुत करण्यामध्ये सभा कार्याचा एक औपचारिक भाग पूर्ण करणे असे नाही. आजचे महनीय वक्ते आपल्यामध्ये उपस्थित व्हावेत आणि या विद्यमान गणेशोत्सव समारंभाचे निमित्त करून त्यांनी तुम्हा आम्हा सर्वांपुढे भगवान श्री महागणपती संबंधी उद्बोधन करावे, ही गोष्ट एक महान पर्वणी आहे असं म्हटलं पाहिजे. श्रीमान सद्गुरुदेव श्रीनिवासजी शामराव काटकर यांचा तात्विक विचार आणि आध्यात्मिक साधना क्षेत्रातील उच्च अधिकार जर आपण लक्षात घेतला तर माझ्या म्हणण्यामध्ये काहीच अतिशयोक्ती नाही, हे तुम्हा आम्हा सर्व उपस्थित श्रोत्यांच्या लक्षात आल्याखेरीज राहणार नाही. म्हटलं तर श्रीमान सद्गुरुदेव श्रीनिवासजी हे आपल्या भागातीलच निवासी असल्याने तसे ते तुम्हा आम्हा सर्वांना परिचित आहेत, परंतु काही व्यक्ती बाह्यतः परिचित असूनही अंतरंगामधून मात्र अगदी त्यांच्या आसपास असलेल्या परिसरातील व्यक्तींना सुद्धा त्या अपरिचितच असतात. आजचे महनीय वक्ते अशाच अंतरंगातून अपरिचित राहिलेल्या व्यक्तीमध्ये मोडतात. अंतरंगातून अथांग आध्यात्मिक ज्ञान वैभव संपन्न असलेले पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी श्रीविद्या महायोग साधन प्रकारांसारख्या प्राचीन वैदिक योग विद्येचे प्रात्यक्षिक जाणकार असलेले अनुभवी योगाभ्यासक आहेत. जवळपास 50हून अधिक आध्यात्मिक ग्रंथांचे सिद्धहस्त लेखक ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये त्यांच्या शिष्यवर्गांना जरी ज्ञात असली तरी त्यांचे हे बौद्धिक व्यक्तित्व आणि कर्तृत्व सर्वसामान्य जनतेपासून अज्ञात व म्हणूनच तसे ते अपरिचित राहिलेले आहेत. वयाच्या 20व्या वर्षापासून ते आजपर्यंत त्यांच्या आयुष्याच्या 80व्या वर्षी पदार्पण करीत असलेले पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी गेली 60 वर्षे सलगतेने प्रवचनांच्या माध्यमाद्वारे आध्यात्मिक प्रबोधनाचं कार्य करीत आहेत. आपल्या घरीच राहून सलगतेने नित्य प्रवचने करीत निरपेक्ष भावनेने ज्ञानदान करण्याचे हे त्यांचं कार्य ही एक अलौकिक दिव्य तपस्या आहे असे म्हणण्यामध्ये थोडी सुद्धा अतिशयोक्ती वाटत नाही. धर्म आणि तत्वज्ञान व इतरही अनेक अनुषंगिक विषयांचे स्वतः अध्ययन करणारा, इतर इच्छुकांना अध्यापनाद्वारे ते ज्ञान देणारा हा एक चालता बोलता ज्ञानयोगी आहे असे जर म्हटलं तर ते पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींचे अगदी यथार्थ वर्णन ठरेल. त्यांच्या रूपाने एक चालते बोलते आध्यात्मिक ज्ञान विद्यापीठ तुम्हा आम्हा शुक्रवार पेठवासियांच्या अगदी अंतरंगामध्ये निवास करीत आहेत, याचा अगदी आवर्जून उल्लेख आजच्या या समारंभामध्ये मला करावासा वाटतो. त्यांचं हे आध्यात्मिक ज्ञानदान करण्याचं कार्य आता केवळ सोलापूर पुरतच मर्यादित राहिलेलं नसून ते सुदूर महाराष्ट्रभर आणि एवढंच नाही तर भारताबाहेरही त्यांचं हे आध्यात्मिक ज्ञानदानाचं कार्य अविरतपणे चालूच आहे. याची या समारंभाच्या निमित्तानं अतिशय समाधानाने नोंद तुम्हा सर्व श्रोत्यांसमोर मी ठेवीत आहे. पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांच्यासारखी ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, योगसाधना सिद्ध व्यक्ती
आज तुम्हा आम्हा श्रोत्यांच्या मध्ये उपस्थित व्हावी आणि त्यांच्याकडून होणाऱ्या आध्यात्मिक प्रबोधनाचा तुम्हा आम्हा श्रोत्यांना लाभ व्हावा, हा भगवान श्री आजोबा महागणपतीचाच तुम्हा आम्हा सर्वांवर झालेला शुभाशीर्वाद आहे, यामध्ये संशय नाही. इथे उपस्थित राहून व्याख्यान देण्याचं आमंत्रण पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींनी स्वीकारलं, याबद्दल श्री आजोबा गणपती गणेशोत्सव मंडळ संस्थेच्या वतीने, ट्रस्टच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि मी त्यांचे आभारही मानतो. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी तुम्हा आम्हा सर्वांचे त्यांनी आध्यात्मिक प्रबोधन करावे अशी विनंती करून त्यांचा परिचय देण्याचं काम मी इथे थांबवतो. पण तत्पूर्वी श्री गुरुदेवांचा सत्कार होईल. मानाचा आजोबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माननीय आमदार विजयकुमारजी देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी परमपूज्य गुरुदेव श्रीनिवासजी यांचा सत्कार करावा. मी पूज्य गुरुदेव श्रीनिवासजी यांना विनंती करतो की त्यांनी माननीय आमदार विजयकुमारजी देशमुख आणि माननीय शिवानंद मेंढके यांना प्रसाद द्यावे. यानंतर आजच्या या समारंभास प्रमुख मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित असलेले माननीय आमदार सुभाषजी देशमुख यांनाही पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी प्रसाद आणि आशीर्वाद देतील. यानंतर सर्व गणेश भक्तांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी पूज्य गुरुदेव श्रीनिवासजी यांना विनंती करतो की त्यांनी सर्व उपस्थितांना आपले मार्गदर्शन करावे. श्रीमन्महागणाधिपतये नमो नमो नमः. श्री आजोबा गणपतये नमो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हेतवे जगतामेव संसारार्णवसेतवे प्रभवे सर्वविद्यानां शिवाय गुरवे नमः. सुरुवातीला आपण भगवान श्री आजोबा महागणपतीचं भजनाद्वारे स्तवन करू. तुम्ही सर्व इथं बसलेले, इथे उपस्थित असलेले भाविक, आस्तिक, श्रद्धाळू, भक्तजन या भजनामध्ये सम्मिलित व्हा आणि आपण सगळे मिळूनच आपली भक्ती भावना भगवान श्री महागणपतीच्या चरणी प्रविष्ट करू. मी म्हणतो तसं भजन म्हणा आणि मग मी बोलायला सुरुवात करीन. म्हणा. मंगलमूर्ते विघ्नहरा, मंगलमूर्ते विघ्नहरा, दुरितनाशना कृपाकरा, मंगलमूर्ते विघ्नहरा, मंगलमूर्ते विघ्नहरा, दुरितनाशना कृपाकरा, मंगलमूर्ते विघ्नहरा, मंगलमूर्ते विघ्नहरा, दुरितनाशना कृपाकरा, मंगलमूर्ते विघ्नहरा.
मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकरा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकरा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकरा मंगलमूर्ते विघ्नहरा 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 दुरितनाशना कृपाकरा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकरा मंगलमूर्ते विघ्नहरा 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 दुरितनाशना कृपाकरा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकरा मंगलमूर्ते विघ्नहरा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकरा मंगलमूर्ते विघ्नहरा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकरा तेव्हा हा मंगलमूर्ती विघ्न विनाशक महागणपती इथे या आपल्या मंदिरामध्ये आजोबा गणपती हे नाव घेऊन उपस्थित आहे. तसा तो खूप जुना आहे. कुठल्या अर्थानं जुना? तात्विक अर्थानं तो असा जुना की जेव्हा हे जगत नव्हतं, हे जडचेतनात्मक विश्व जेव्हा अस्तित्वात नव्हतं, त्याच्याही आधी तो अस्तित्वात आहे. मग त्यानं एक जोडपं तयार केलं, प्रकृती पुरुष. आणि मग त्या प्रकृती पुरुषात्मक युगुलापासून हे अनंत जड चेतनात्मक विश्व त्याने प्रगट केलं. तेव्हापासूनचा आहे हा देव. मी जे म्हणतो त्याला शास्त्र प्रमाण आहे. काही दिवसापूर्वीच इथे मी असं ऐकू नये की महागणपती अथर्व शीर्ष याचं सामूहिक पठण करण्यात आलं. त्यामध्ये भगवान श्री गणेशाचं जे ध्यान सांगितलेलं आहे, आविर्भूतंच सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्. आविर्भूतंच सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. आता काय बघायचं, त्या सूक्ताचे समस्त ते सूक्त मंत्रमय आहे.
त्या सूक्ताचे जे मंत्रद्रष्टे ऋषी ते काय सांगतात पहा. ते म्हणतात, कोण आहे हा देव? तर प्रकृती हे पुरुषात परम. प्रकृती आणि पुरुष, चिन्मय चित्स्वरूप पुरुष, आत्मा, परमात्मा आणि त्याची अभिन्न शक्ती असलेली त्रिगुणात्मिका प्रकृती, त्यांच्याही पलीकडचा तो. असा प्रकृती हे पुरुषात परम आविर्भूतांच्या सृष्टी आदौ प्रकृते हे पुरुषात परम किमर्थम, कशासाठी? भक्तानुकंपिनं देवं. भक्तांवर अर्थात त्याच्या अनंत कृपाशक्तीवर ज्यांचा विश्वास आहे आणि तो विश्वास ठेवून जे त्याला शरण जातात, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी म्हणून तो सृष्टी उत्पत्तीच्या कालातच महागणपतीच्या रूपानं आविर्भूत झाला. आविर्भूतांच्या सृष्टी आदौ प्रकृते हे पुरुषात परम. आता बघा बरं, तुम्ही या देवाचं नाव आजोबा असं ठेवलेलं आहे. काय ठेवलंय? आजोबा. आजोबा कोण असतात? आपल्या आई वडिलांचे जे आधीचे ते कोण असतात? आजोबा. हो की नाही? हा, आता आपल्या आई वडील म्हणजे हे समस्त जे जडचेतनात्मक सृष्टी आहे तिचे जनक कोण आहे? तर प्रकृती आणि पुरुष. कोण आहे? त्याच्याही आधीचा, म्हणजे आता हे कोण झाले? आई आणि वडील यांच्या आधीचे कोण असतात? आजोबा असतात. ओके. तस ते परमात्म तत्व जे प्रकृती पुरुष भावात्मक होऊन जडचेतनात्मक विश्वाला प्रगट करतं, त्याच्याही आधी असलेला, त्यांचंही अधिष्ठान असलेला माझा तो कोण झाला? तुमचा आमचा पितामह म्हणजे आजोबा झाला. असा हा वस्तुतः प्रकृती पुरुष भावाच्या अतीत असलेला, परंतु तुम्हा आम्हावर अनुग्रह करण्यासाठी म्हणून प्रथम विश्वरूप शिवशक्त्यात्मक बनून त्याच विश्वामध्ये समूळ साकार अशी शुंडादंड विशिष्ट अनुग्रह मूर्ती धारण करून जो अवतरला, कशासाठी? भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणं अच्युतम्. तुम्हा आम्हा सर्वांवर अनुकंपा, दया, कृपा प्रसाद करण्यासाठी तो अवतरला. काय ती त्याची कृपा? तो आपल्यावर कृपा करतो म्हणजे काय करतो? स्थूलार्थानं आपण म्हणतो की सगळ्या विघ्नांचा तो नाश करतो. हो, पण सर्व विघ्नांचं मूळ काय आहे? विघ्न अर्थात दुःख. विघ्न जर दुःखकारक नसतं तर आपण त्याला विघ्न म्हटलं नसतं. ओके. तर विघ्न म्हणजे दुःख, जगण्यातील क्लेश, जगण्यामध्ये असलेलं सगळं जे काही अस्वातंत्र्य, पारतंत्र्य, जीवनातील दैन्य, या पलीकडे दुःख काय असतं सांगा बरं? पण त्या सर्व दुःखाचं मूळ काय आहे? त्या सर्व विघ्नांचं मूळ काय आहे? तर ते मूळ आहे अविद्या किंवा अज्ञान. तो भगवान महागणपती
विघ्ननाशक आहे याचा अर्थ असा की विघ्नांचं मूळ असलेलं जे अज्ञान त्याचं तो निरसन करतो. सकारण म्हणजे कारणासहित दुःखरूप विघ्नांची निवृत्ती करणं हा त्याचा स्वभाव, म्हणून त्याला विद्याधिपती असं म्हटलं. काय म्हटलं? तो विद्याधिपती. संसार आणि परमार्थ दोन्हीच सम्यक दर्शन घडवतो तो आपल्या भक्तांना. त्याद्वारे त्यांच्या अंतःकरणात साठलेली ही सगळी अविद्या, हे सगळं ज्ञान दूर होतं आणि अविद्येपासून उत्पन्न झालेली सर्व दुःख, त्या दुःखांचं तो कारणासहित शमन करतो. या अर्थानं तो काय म्हणायचा तर तो भक्तांवर अनुकंपा करणारा आहे. बघा बरं कसं असतं हे. आजच्या या प्रसंगात मला थोडी माझ्या एका व्यक्तिगत अनुभवाची जी स्मृती झालेली आहे ती तुमच्या पुढे ठेवावी अशी वाटते मला. हा जो गणपती आहे, जरी मी आता तुम्हाला म्हणत असलो हा तुमचा गणपती, तरी तो खरा आमचा गणपती आहे. आमचा म्हणजे शुक्रवार पेठ वासियांचा गणपती आहे. लहानपणापासून आम्ही ह्या गणपतीला बघत आलेले आहोत. त्या संबंधीचीच एक आठवण मी आज तुम्हाला या व्याख्यानाच्या निमित्तानं सांगतो. फार जुनी गोष्ट आहे. 1953, 54, 55 अशी वर्षासाली नुकताच आपल्या देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि त्यावेळच्या सरकारच्या धोरणानुसार मास एज्युकेशनचा प्रकल्प सुरू झालेला होता. घरोघरी जायचं, मुलांना शाळेमध्ये आणून बसवायचं, बरं का, असा तो प्रकार होता. 53-54 साल त्यावेळेला मी इलफंडीच्या वर्गात होतो. इलफंडी हा काय प्रकार आहे तुम्हाला आजच्या लोकांना माहित नाही. ऍक्च्युअली ते काही इन्फंट्री म्हणजे ज्याला आज तुम्ही शिशुवर्ग म्हणता. काय म्हणता? शिशुवर्ग, मोठा वर्ग, छोटा वर्ग असं. त्या काळात त्याला ब्रिटिशांच्या काळात इन्फंट्री असं म्हणायचे. इन्फंट म्हणजे शिशु. लहान 5-6 वर्षाची मुलं आणून शाळेत नुसती बसवायची, त्यांना शालेय वातावरणाचा अनुभव द्यायचा, असं एक धोरण असायचं त्या काळात. त्या इन्फंट्रीचं अपभ्रंश झालं इल्फंडी. तर मी इथेच राहणारा तुमच्या या गल्लीतच. माझ्या आजोबांनी इथल्याच एका शाळेमध्ये मला आणून बसवलं. कोणती ती शाळा तेही सांगतो तुम्हाला. इथून मागच्या गल्लीमध्ये जर तुम्ही जाल या बोर्डातून तर इथे एक तालीम आहे बघा, श्रद्धानंद तालीम. नाव काय तिचं? काही जणांना तर माहित असेल. त्याच्या माडीवर 1ली, 2री अशा 2 वर्गांच्या शाळा चालवणारे 2 शिक्षक आणि 1 शिक्षिका होत्या. बरं, त्यांची नावं सुद्धा आठवतात मला. आणि गंमत अशी, त्या काळाचे ते जे शिक्षक होते, शाळांना काही नावं असायची नाही असं नाही बरं का, ज्ञानदीप, बालक मंदिर, आमको वगैरे, पण शाळा त्या शिक्षकांच्या नावानं चालायच्या. बरं, त्या शाळांना अमक्या मास्तरांची शाळा असं म्हणून
समजा त्याचं नाव ज्ञानदीप बालक मंदिर असेल तर नाही, डोंगरे मास्तरांची शाळा, ठोंबरे मास्तरांची शाळा, इतके ते शिक्षक लोकप्रिय असायचे. तशी त्या शाळेमध्ये जे 2 शिक्षक होते, नागनाथ बुवा गोसावी आणि बंडू मास्तर पोफळे, हे 2 शिक्षक आणि गंगाबाई सोहनी या नावाच्या शिक्षिका, असे 3 मिळून ती शाळा चालवायची. आम्ही आपल्या गल्लीमध्ये गोट्या खेळणारी आणि कुठे कोया खेळणारी मुलं, आमच्या आजोबांना वाटायचं हे पोरगं असंच नुसतं खेळत बसलं तर कसं चालेल, म्हणून एके दिवशी त्यांनी ते बंडू मास्तर पोफळे आमच्या गल्लीतच राहत होते, अजून त्यांचं घर आहे तिथे, ते नाहीये. त्यांना ए बंडू इकडे ये म्हणजे, घेऊन जा या मुलाला म्हणले तुझ्या शाळेत. लक्षात आलं आणि काही नाही, त्यांनी मला बकोटीला धरून लागले, चल म्हणजे. त्या काळात ते धोरणच होतं, मास एज्युकेशन, शिक्षणाचा काय करणे, प्रचार करणं, हे धोरण होतं त्यावेळेचं. त्यामुळे मुलाचं वय वगैरे हा काही प्रकार बघितला जायचा नाही. 10 वर्षाचा मुलगा असला, 12 वर्षाचा मुलगा जरी असला तरी उचलायचं आणि त्याला शाळेमध्ये नेऊन ठेवायचं, असा सगळा प्रकार होता. त्याप्रमाणे माझी रवानगी कुठं झाली, त्या शाळेमध्ये बंडू मास्तरनी सरळ मला उचललं आणि त्या श्रद्धानंद तालमीच्या माडीवर असलेली जी शाळा 2च इयत्ता असायच्या, तिथं नेऊन बसवलं मला. बघा त्यांनी काय केलं ते सांगतो. त्यावेळेला नुकताच गणेशोत्सव सुरू झालेला असावा बरं का. तिथेच त्या आमच्या गल्लीतच शेटेंचा वाडा आहे, त्या वाड्याच्या समोर जे आता रिकामं पटांगण, आता ते बंदिस्त आहे, त्यावेळेस ते रिकामं असायचं, तिथं हा गणपती बसवला जायचा बरं का. तिथे नंतर हे मंदिर वगैरे झालं. तर मी आपलं त्या ठिकाणी बसलो, मला नाही बसायचं म्हणले, मी घरी जाणार. लक्षात आलं. ते म्हणले बघ मी तुला एक चित्र काढून दाखवतो, बघ बरं त्या चित्राकडे नीट पहा, मग तुला ते आवडेल ना, आणि आवडलं तर मग तू त्या चित्राकडे नुसता बघत बस, काही अभ्यास केला नाही तरी चालेल म्हणजे. आणि ते चांगले ड्रॉइंग टीचर होते बरं का ते. कोण? त्यांनी फळ्यावर एक गणपतीचं काय काढलं, चित्र काढलं. बघ म्हणले हा कोण आहे, आणि त्यांनी नाव कुठलं घेतलं, हा आपला आजोबा गणपती. दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ माय एज्युकेशन. रिमेंबर मी काय बोललो कळलं. माझ्या शिक्षणाचा प्रारंभ अशा त्या फळ्यावर काढलेल्या गणपतीच्या चित्रानं झाला. आणि आमच्या त्या गुरुजी, त्यावेळेला गुरुजी म्हणत, आता सर मॅडम असं म्हणतात, हो की नाही. त्यावेळेला शिक्षकांना बाई म्हटलं जायचं आणि शिक्षकांना गुरुजी म्हटलं जायचं. तर ते बंडू गुरुजी काय म्हणाले, बघ या गणपतीकडे बघत बस, आवडला ना तुला, हो म्हणले, बस म्हणले आता नुसता बघत बस, आणि रोज यायचं बरं का आता. आणि माझी शाळा सुरू झाली. लक्षात घ्या. बघा कसा आहे हा भगवान, हा गणेश, हा शिवपुत्र, हा पार्वती नंदन, हा वस्तुतः कोण आहे, निर्गुण निराकार विश्वोत्तीर्ण असा सच्चिदानंद परब्रह्म, प्रकृती पुरुष भावाच्याही अतीत असलेला. पण तो तुम्हा आम्हावर अनुग्रह करण्यासाठी प्रकृती आणि पुरुषात्मक एक युगल उत्पन्न करतो स्वतःमधूनच.
त्यांच्यामधूनच हे अनंत, हे जडचेतनात्मक विश्व सगळं प्रगट करतो. बरं, एवढं करूनच तो थांबत नाही, तर स्वतः तो सगुण साकार असं रूप घेऊन या विश्वामध्ये अवतीर्ण होतो. कशासाठी? तर हे जे मूळ विघ्न आहे, कोणतं विघ्न? अज्ञान. कशा संबंधीचं अज्ञान? मी कोण आहे या संबंधीचं अज्ञान. हे जगत काय आहे या संबंधीचं अज्ञान. काय आहे माझ्या जगण्याचा हेतू या संबंधीचं अज्ञान. माझ्या जीवनाचा हेतू वस्तुतः कोणता आहे हे समजून घेऊन मी कोणत्या रस्त्यानं, कोणत्या साधनानं त्या हेतूला सिद्ध करावं या संबंधीचं अज्ञान. आपण ज्याला हुडकत निघालेलो आहोत ते सुख आहे तरी कोणतं या संबंधीचं अज्ञान. आपण ज्याला घाबरत आहोत ते दुःख नेमकं कोणत्या कारणातून उत्पन्न झालेलं आहे या संबंधीचं अज्ञान. जो दृश्य संसार आहे त्या संसाराचं नेमकं आपल्याशी नातं काय आहे या संबंधीचं अज्ञान. या सगळ्या अज्ञानाला दूर करणारा असा हा विद्याधिपती कोण? भगवान. तो हे अज्ञानाचं निरसन करण्यासाठीच या सृष्टीमध्ये अवतीर्ण होऊन तुम्हा आम्हाला सगुण साकार रूपानं उपासना करण्यासाठी, त्याच्या सन्निध बसण्यासाठी सुलभ झाला. ही त्याची अनुकंपा, हे त्याची कृपा आहे. आजच्या या प्रवचनाच्या निमित्तानं त्याचं हे विद्याधिपतित्व, त्याचं हे परिपूर्ण अनुग्रह स्वरूप, त्याची ही कृपामूर्ती तुम्हा आम्हा सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रगट व्हावी, ठसावी आणि त्याद्वारे त्या मूल अज्ञानाचं निरसन करून समस्त दुःखरूपी विघ्नांपासून तुम्ही आम्ही मुक्त व्हावं यासाठी आपण काय करूया? त्या भगवान श्री आजोबा गणपतीच्या चरणी प्रार्थना करूया. पुन्हा एकदा त्याचं नामस्मरण करूया आणि इथे माझ्या प्रवचनाची सांगताही करूया. म्हणा, मंगलमूर्ते विघ्नहरा, मंगलमूर्ते विघ्नहरा, दुरितनाशना कृपाकरा, 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 दुरितनाशना कृपाकरा, मंगलमूर्ते विघ्नहरा, मंगलमूर्ते विघ्नहरा, दुरितनाशना कृपाकरा, मंगलमूर्ते विघ्नहरा, मंगलमूर्ते विघ्नहरा, दुरितनाशना कृपाकरा, मंगलमूर्ते विघ्नहरा, मंगलमूर्ते विघ्नहरा, दुरितनाशना कृपाकरा. परमपूज्य गुरुदेव श्रीनिवासजी यांचं हे दिव्य आध्यात्मिक मार्गदर्शन आम्हा सर्व गणेश भक्तांना लाभलं. आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीनं आजच्या या कार्यक्रमास उपस्थित असलेले ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त सदस्य तसेच इतर मान्यवर, त्यामध्ये माननीय आमदार सुभाषजी देशमुख, या सर्व कार्यकर्ते, गणेश भक्त या सर्वांच्या वतीने
महागणपती स्वरूप असलेला आजोबा गणपती यांना आपण प्रार्थना करूया की श्री गुरुदेव ज्या अज्ञानाकडे आपल्याला निर्देश करतायत ते अज्ञान जाऊन परमेश्वरावरती एक अढळ आणि निसंशय श्रद्धा आपल्या अंतःकरणात तयार होईल अशी प्रार्थना आपण त्या गणपतीलाही करू आणि श्री गुरुदेवांनाही ही प्रार्थना करू. आणि आजचा हा समारंभ इथे या ठिकाणी पूर्ण होतोय. श्री गुरुदांच्या अनुमतीने आजचा हा समारंभ इथे संपतो. ॐ गणपतये नमः. 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 ॐ गणपतये नमः.